कसे आमचे पाय वाटा आणि माझ्याबरोबर भाई आहे. मी अगोदर काय सांगत नाही मी कुठे जाणार आहे ते, पण थंबनेलवरून तुम्हाला कळेलच मी कुठे जातोय. त्यामुळे भाई पुढे चाललाय कारण त्याला वाटा माहिती आहे, मला काय वाटा माहिती नाही आहे कारण तो स्थायिक गावचाच आहे आणि वाटा बी त्या गावच्या कुठे जायचं असेल तर त्याला बरोबर माहिती आहे. आणि गवत पण जाम वाढलाय. आता ह्या इकडे जाणार. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पाल्यापासून झाड पाल्यापासून जो आपण माशाचा व्हिडिओ बनवला, खूप लोकांनी त्याला पसंती दिली, परंतु बरेच त्याच्यामध्ये असं काही मित्रांच्या कमेंट्स होत्या की झाड पाल कोणतं, जे पाला दाखवला. तर आज तुम्हाला ते झाड पण दाखवतो आणि मासे पकडून पण दाखवतो. आणि जो भाई तोडतोय झाड ते तुम्हाला माहितीच आहे, भाई आहे, या माझ्या बरेच व्हिडिओमध्ये आहे आणि त्याला मी आज घेऊन आलो. परंतु असं झालं, सकाळी लवकर बाहेर पडलो, पण भाईने असं मला नाही बोलला, फक्त बोलत जवळ आहे जवळ आहे जवळ आहे करून करून मित्रांनो 1 तास होऊन गेला आणि आता मी या झाडाच्या मुदात पोचलो. तर तुम्हाला मुदापासून झाड हे सर्व दाखवतो या व्हिडिओमध्ये आणि झाड दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला मासे पकडून पण दाखवतो. आणि ह्या झाडपाल्याचं माशांवर किंवा आपल्या शरीरावर काय परिणाम होत नाही, कारण आपले बापदादाने हेच करत आले आणि आम्ही पण आता तेच काम करतोय. कारण का बरेचसे लोकांची अशी, काही लोकांची अशी पण कमेंट आहे याने काय त्रास होतो किंवा काय नाही. त्रास होत असता तर कोणी ते काम हे केलं नसतं. तुम्हाला म्हणून म्हटलं ही पारंपरिक पद्धती आहेत जुन्या, आणि त्या जुन्या पद्धती राखून ठेवल्या पाहिजे. म्हणून म्हटलं परत एकदा आपण तुम्हाला व्हिडिओ बनवूया आणि दाखवूया. ते झाड असतं, तुमच्याकडे असेल तर बरंच होईल ते, कारण एवढं ते चांगलं आहे ना. हे गोंडा आम्ही म्हणतो त्याला, हे झाड, त्याच्यापासून काय बाधिकार होत नाही आणि कसलाच बाधिकार होत नाही, ना माशांना बाधिकार होत, ना आपल्याला बाधिकार. माशांना एवढंच होतं की त्याचे डोळे थोडेसे जिंकतात आणि ते बारदानात जातात. आणि ते मेन कसं घालायचं, त्यासाठी बारदान कसं लावायचं, ह्या गोष्टी पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे थोडा हळूहळू चाल रे. हॅलो, हा आलो आलो हॅलो. आणि जे आपण आता ज्याचा शोध घ्यायला जातोय ते झाड ना मित्रांनो कुठे असतं माहिती आहे, घनदाट जंगलातच. तिथेच तुम्हाला ते झाड मिळू शकतं. साईडला चल. अरे मी हरवेन, जरा थांब, हळूहळू चल. खूप दमायला झालाय. मी म्हटलं अर्धा पाऊण तासाचा रस्ता असेल, कारण अगोदर भाई बोलला नाही जवळ आहे म्हणून, कारण मी इथपर्यंत येण्यासाठी त्यानं ते बोलला जवळ आहे, पण 1 तास होऊन गेला. खूप थकाय झाला, अजून खूप वरती आहे बोलतो. म्हटलं थोडी विश्रांती घेऊया 5 मिनटं आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, आम्ही फायनली आता भाई आणि मी त्या झाडाच्या जवळ आलेलो आहे. आता तुम्हाला ते झाड पण दाखवतो. आता भाई चढतोय त्या झाडावरती आणि आमच्याकडे ह्या झाडाला गोंड्याचं झाड बोलतात, गोंड्याचं. आता तो बघा, त्याला काटे आहेत. तो बघा जरा ते चढतोय, दाखवतो. तर बघा, हे काट्याचं झाड आहे. आहेत ना, दिसतात ना काटे आहेत त्या झाडाला, आणि या झाडाला आम्ही गोंडा बोलतो. आता तुमच्याकडे जर असेल असं झाड तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता, पण सांभाळून, कारण काटे असतात
त्या झाडाला भरपूर बघा भाई चढला. हे बघा झाड कसं आहे ते. थांब थांब थांब. हे बघा काटे आहेत त्या झाडाला. आणि तो बघा भाई वरती झाडावरती चढलाय आणि वरचा जो पाला आहे तो आता काढणार. हे बघा हा टाक खालती टाक. हा टाक शबाश. हा हा आता तोड. आणि ही गावची पारंपरिक पद्धत. आणि मित्रांनो आम्ही आत्ताच नाही करत आहे, आमचे बाप दादा इथपासून हे चालत आलेलं आहे. आणि याचा कसला याला आजार म्हणा काय हे होत नाही, कारण खाण्यासाठी आणि निव्वळ चांगलं असतं ते, कारण त्याला कसलाही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतोय बघा. तोड तोड सावकाश. बघा कशी पानं आहेत ती. आता या झाडावरून तर तुम्हाला कळेल, ह्या झाडाला काटे आहेत. थांब रे बाई. हां माझ्या डोक्यावर येत आहे, वरती अडकलाय. पाला खालती येऊन गोळा करायचा. हे बघा एवढे. आणि बरेचसे डाम होते खाली जवळ थोडेफार होते, परंतु आता सध्या लोक काय पाणी कमी होत चाललं नदीला, त्याच्यामुळे ना मित्रांनो मासे जास्त पकडायला लागले. त्यामुळे ते डाम तोडून नेल्याने आता ह्या आम्हाला मिळालं तर खूप लांब मिळालं, त्याच्यामुळे वरती यायला लागला आम्हाला एवढं लांब. आता विचार करा, एवढं जंगल आहे पण या जंगलात एका ठिकाणी हे दोन डाम मिळाले फक्त आम्हाला. म्हणजे असं शोधावं लागतात असं. आणि ज्यांना माहिती आहे ते डायरेक्ट येतात. आता हा भाईने ज्याला माहिती होता तिथे आला, पण तिथे लोकांनी तो गोंडा काढला नाही होता पाला. आम्हाला तिथे काय भेटला नाही, म्हणून मग हा शोधत शोधत इथे आला. तर हे 2 डाम आम्हाला मिळाले. हा पकडायला नाही मिळत आहे. उतर मग आता बस झाले. पकडायला मिळत नाही म्हणून हे झालं. जवळून दाखवतो तुम्हाला किती कसा पाला आहे तो बघा. बाई सांभाळून कर रे काय ते. आता उतारा नाही तर बस झालं आपल्याला, किती पाहिजे. आता समजलं ना मित्रांनो, बघितलं ना काटे आहेत कसे या झाडाला. आता हे पानं त्याची काढून घ्यायची. हे बघा आता ही लाकडं जळणाला कोण आलं इकडे, एवढे लांब तर कोण येणार नाही, तर जळणाला घेऊन जाणार.
हे बघा, फक्त पाला त्याचा काढून घ्यायचा. मी गोळा करतो आता. ऐकलास, मी गोळा करतो पाला. हा, तो वाढस सांभाळून. हे बघा, रानातच रस्सी बनवला आहे की नाही. आमच्याकडे त्याला दोर बोलतात आणि त्याचाच दोर काढला नाही त्याने बांधायला. सावकाश सावकाश सावकाश. चल चल, मी येतोय. नाही मित्रांनो, देतो काठी देतो थांब. आता हे जंगल किती आहे बघा. ह्या जंगलातून फायनली आम्ही आता गोंडा घेऊन चांगल्या वाटेवरती आलो आहे बघा. आताशी ही वाट चांगली दिसते. चल भाई, देतो काठी देतो तुला. बस, आता नदी जवळ आहे इथून, म्हणजे उतरायला सुद्धा आम्हाला अर्धा तास होऊन गेला विचार. पण चढायला भरपूर वेळ लागतो, कारण पूर्ण जंगलात वाटा नाहीत बरोबर. वाटा शोधत शोधत जायला पूर्ण वेळ लागला. येता वेळ अर्ध्या तासामध्ये खाली उतरलो आम्ही. मित्रांनो, ज्या वेळेला आपण मेणा घालायच्या अगोदर पहिले मासे कोंडीत आहेत की नाही बघायचं पाण्यामध्ये, तरच तिथे ते मेणं टाकून द्यायचं. आणि जर त्या तिथे मासे नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. इथे आहे बऱ्यापैकी, पुढे पण आहेत. आता भाईने बघा, आता हा जो पाला आणलाय म्हणजे गोंडा, तो आता साकटून घ्यायचा. आता हा साकटून घेतल्याच्या नंतर समोर दिसतंय तुम्हाला की इथे बघा, हा एक छोटासा खड्डा पडलाय. हे टॉवेल आहे लावलेला आहे तिथे. आता ह्या जो खड्डा मी काढलाय छोटासा असा, ह्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं. आणि रेती आणि अशी, हा, आणि इकडे बघा अशी जरा जाडे ना रेती घ्यायचं, असं जाडी थोडी, त्याच्यामुळे साकटला जातो फटकन. ते बघा, हे जास्त उडतंय ते. ठीक आहे बघ, मग ते गोळा करून घेऊ आपण आता. तर तुम्हाला दाखवतो नंतर मी ते. भाई, तुला आता मी मदत करतो ते हे देण्यासाठी, जुळवून देण्यासाठी. हा, हे बघा, रेती त्याच्यामध्ये घेतली. थोडीशी जाड रेती घ्यायची, त्याच्यामुळे साकटल्या जातं लवकर. आता तुम्ही बघितला कुठून कसा कुटायचा आहे ते. परत इकडे तोडून घेतला बोरशाने, बारीक करून घेतला. त्याच्यानंतर आता वाटायचा, आणि त्याच्यासाठी हे बारीक बारीक दगडी घ्यायच्या, रेती घ्यायची आणि त्यांना मिक्स करायचं. आणि तो चांगला वाटून नंतर त्याचा आम्ही मेणं बोलतो. आहे बघा, त्याचे थोडंसं पाणी टाकून घेतलं बघा. थोडंसं पाणी टाकून घेतलं. हां, एक दगड घे रे, तो आणजा मोठा दगड बसायला. घेतो दगड, बसायला भेटलं पाहिजे व्यवस्थित. तर ही दगड बघा पातळ घ्यायची, असं व्यवस्थित पातळ घेते. पातळ पकडायला पण बरं पडतं आणि त्याने चेचून घ्यायचं. बस. आता मी सारतो थोडं आहे ना, मी आता सारतो थोडं. तोपर्यंत 2 घाणी मार. ते करतो मी.
तर ठीक आहे. चप्पल घाल. पाठीमाग किती साईज आहे? भरपूर आहे. ह्या हातबीत घालायचं नाही. नाही नाही मला माहिती आहे. हे दिसतंय ना. असं कुठून घ्यायचं बारीक बारीक करून. आता बारीक पटकन होईल. अजून माणसं जास्त असतात तर लवकर झालं असतं. आज आम्ही दोघं तिघेच आहेत, त्यांना माणसं जास्त लागतात. दिसतं बरोबर ना. वरचा वाटायचं. पटकन सांग. खालचं काढून दे. त्याचे आज जाताय सगळं पटकन. बरोबर आहे. हे बघा, हे घाणे आम्ही तयार केली आणि असं पिवळं पिवळं झालं पाहिजे. मग समजायचं चांगलं फुटल्या गेलं. आता हे नेऊन आता पाण्यामध्ये टाकायला लागलं. हे बघा, आता हे दुसरं घाणी झाली तयार. कारण ही पहिली केली, आता आम्ही ही दुसरी केली तयार. आता तिकडे जाऊन खड्डा काढावा लागेल थोडासा माशांसाठी. आता तो खड्डा कसा काढतो ते बघा पुढे. बारदान लावण्यासाठी बाई कसा खड्डा काढतोय बघा. आणि त्याच्यामध्ये बारदान लावून मग त्याच्यावरती मग दगड ठेवायचे. आता हे पद्धत कशी आहे बघा. दगडी लावून कशा घ्यायचे ते बघा. आता हे बारदान लावून घेतलं आहे, पण त्याच्यावरती दगडी कशा ठेवायच्या आहेत तो बाई करतो काम. आज आम्ही दोघेच आहेत, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो एकट्यालाच सर्व. दगड जास्त ठेवावं लागते. बघा भाई आता तिकडून मेहनत सोडत येतोय ते बघा. कसं सोडतोय ते बघा. बघतो तू हे कर. मेन ठिकाणी हे कर. काय येतील ते येतील. आपल्याकडे माणसं आज कमी आहेत भरपूर. तर आम्ही दोघे जण काय करणार. आता त्याची बायको मदतीला आले आहे. ते काय करणार आहेत ते. नाचणं सुकवतात बहुतेक लोक. पाणी भरपूर आहे. तिकडून करून आता दगडी मारत या. कितीशे मासे भेटले ते बघूया आता. तिकडं हे बघ. हो आज आम्हाला हो हे बघा, असे आम्ही मासे पकडतो. मासे कमी मिळाले कारण पाऊस काल परवा पडल्यामुळे पाणी जास्त आहे नदीला. अशा पद्धतीची ही आमची आयडिया मासे पकडण्याची पद्धत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.